चला या ठिकाणी सराव संच 1.2 इयत्ता 8वी मध्ये समजून घ्या। तसं या ठिकाणी आपल्या काय करायचं, सराव संच समजण्याच्या अगोदर आपल्याला अगोदर ही जी काही संख्या रेषा आहे, संख्या रेषा ही परिमेय इयत्ता 8वी परिमेय व अपरिमेय संख्येचा जो पाठ आहे आपला पहिला, त्याच्यामध्ये संख्या रेषा आपल्याला समजून आपण घेतलेली, तरी पण समजून काय घ्यायचंय की एक संख्या रेषा काढून घ्यायची आहे, त्या संख्येच्या मधोमध जो आहे या ठिकाणी 0 अंश देऊन टाकायचा। म्हणजे काय होतं, 0 अंशाच्या उजव्या साईडला इथं प्लस मधल्या संख्या असतात, म्हणजे 0 अंशाच्या डाव्या साईडला मायनस संख्या असतात। मग या ठिकाणी शून्यापासून इकडे जशी जशी संख्या वाढत जाते तसंच या ठिकाणी मधामध्ये तुम्हाला एकक तुम्हाला किती एकक घ्यायचे ते एकक ठरवायचे असतात, परंतु तो सर्वसाधारणपणे 0 ते 1 पर्यंत 10 हे जे असतात सेंटीमीटर जे असतात त्याच्यामध्ये असतात। तर या ठिकाणी आपण काढलं, मग या शून्यापेक्षा 1 मोठा होतो, 1 पेक्षा 2 मोठा, 2 पेक्षा 3, 3 पेक्षा 4 हे शून्याच्या उजव्या साईडला संख्या रेषेवर, डाव्या साईडला शून्यापेक्षा वजा 1 लहान, पुन्हा या शून्यापेक्षा वजा 2 लहान, या नाही या वजा 1 पेक्षा वजा 2 लहान, वजा 2 पेक्षा वजा 3 लहान, म्हणजे इकडच्या जेवढ्याही ज्या संख्या असतील ते या शून्यापेक्षा लहान आहे। एक लक्षात ठेवा, या हे संख्या रेषेचा नियम आहे। मग आता त्या ठिकाणी सराव संच 1.2 मध्ये इयत्ता 8वी मध्ये काय दिले, खालील संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा। ठीक आहे, आता लहान मोठेपणा ठरवा। या संख्या रेषे जर आपल्याला समजली असेल, ही संख्या रेषा जर आपल्याला समजली असेल तर या संख्या रेषेवरून तुम्हाला साहजिकच सहज कळून जाईल की -7 मोठे आहेत का -2। वजा 2 मोठे, कारण या ठिकाणी -2 इथं आहे ते त्याच्यानंतर -7 आलेले, म्हणजे काय झालंय की शून्यापेक्षा याच्यानंतर ही लहान, याच्यानंतर ही लहान, म्हणून या ठिकाणी कोणती संख्या मोठी, या ठिकाणी ही संख्या मोठी आहे। ओके, आता तुम्हाला कळालं असेल। आता इथं पुन्हा 0 मोठा आहे का -9, 0 हा या ठिकाणी मोठा आहे। त्यानंतर ती 8 अंश 7 छेद मोठा आहे का 0, ओके, कारण हा शून्याच्या उजव्या साईडला आलेला आहे, इकडे उजव्या साईडला येतोय। त्यानंतर वजा 5 अंश 4 छेद मोठे का 1 अंश 4 छेद मोठे, 1 अंश 4 छेद या ठिकाणी मोठा आहे, लक्षात ठेवा, कारण ते प्लस आहे, प्लस मध्ये अधिक मध्ये आहे। तसंच 40 अंश 29 छेद मोठा आहे का 141, या ठिकाणी पायासारखा आहे, परंतु त्याचा अंशाधिक आहे, त्याचा अंश मोठा आहे म्हणून ही मोठी आहे। पायासारखा जरी असला तरी अंश याचा मोठा आहे, हा कमी आहे। तसंच वजा 17 अंश 20 छेद मोठे आहेत का वजा 13 अंश वजा 13 अंश, कारण हे 13 अगोदर येतात ते लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर 15 अंश 12 छेद, आता इकडे थोडंसं लक्ष द्यायचंय, 15 अंश 12 छेद आणि इकडे 7 अंश 16 छेद, ज्या संख्येचा अंश मोठा असेल ती संख्या मोठी, ज्या संख्येचा अंश मोठा असेल ती संख्या या ठिकाणी ही आहे। ओके, यात इथं वजा 25 अंश 8 छेद, त्यानंतर वजा 9 अंश 4 छेद, वजा 9 अंश 4 छेद ही काय आहे, मोठी आहे। आता तसं इथं संख्या कोणची मोठी राहील, मग 12 अंश 15 छेद ही संख्या मोठी राहील, अंशाधिक आहे, अंश मोठा आहे याचा। ओके, त्याच्यानंतर वजा 7 अंश हे काय आहे, लहान आहे, या ठिकाणी जे आहे या ठिकाणी हे उलट लहान राहील, ही मोठी राहील या ठिकाणी वजा, कारण 11ही डबल पुढे जाणार आहे, 7ही पुढे जाणार आहे। ओके, याचा अर्थ या स्वरूपामध्ये हे असं आपल्याला उदाहरण संग्रह जे आहे तो इयत्ता 8वी मधला तुम्हाला 1.2 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी ते संपवतो आहे 1. त्यानंतर पुढचं जे आहे ते परिमेय संख्या दशांश रूपात लिहायचं आहे. ठीक आहे, म्हणजे लहान संख्येला मोठ्या संख्येने भागणं आहे. ओके, हे समजलं? हे समजलंय?